सिम्बा, व्हॉट हॅपन? वाय अँग्री? नीट बोला इंग्रजी. बर, पण आमचे फिलिंग तर अंडरस्टँड करा. आम्हाला नाही बोलायची इच्छा तुमच्याशी. पण का? बस, आम्हाला नाही बोलायचं तुमच्याशी. टॅलेंट राव सारखा. टॅलेंट राव, कालपासून हे पोरग नीट बोलणं झाले आमच्याशी. अहो ह्यांच्या मनात काय ते बी कळना झाले. हो भैया, कशाला लहान पोराच्या नादी लागताय? लहान? अरे हे पोरग काय लहान आहे का? हा, पोपटराव आहेत ती. म्हणजे आमच्या ताईसाहेबांचा लय जीव आहे त्यांच्यावर. आणि बघा, लहान असल्याच्या बाता कोण हाणतायत ती. तू ते काय नाही, ते आमच्यावरती कान अर्ज ते शोधून काढ, आणि ते शोधल्याशिवाय परत इकडे फिरकू नको. हो पण मी गो. अरे वा पाहुणे, काय म्हणता मग तुम्ही? तुम्हाला मामासाहेबांनी पाठवले ना? नाही, मला सांगा, या घरात लहान कोण आहे? तुम्ही आणि मी. म्हणून मी तुमच्याकडे आलोय बोलायला. बरं ठीक आहे, आजपासून आपण दोघे फ्रेंड. येस, आजपासून आपण दोघे फ्रेंड. मला सांगा सिम्बा, कसं वाटलं तुम्हाला मामाचं गाव? छान. मग मला सांगा, अजिंक्य फौजींकडे जाऊन काय काय मजा केली तुम्ही? अजिंक्य मामा खूप छान आहेत. ते आम्हाला पोहायला घेऊन गेले, आम्ही खूप पोहलो. टॅलेंट राव, तुम्हाला सांगतो, आम्ही आता विहिरीमध्ये उडी पण मारू शकतो. पण सिम्बा, तुम्हाला आधी पोहता यायचं का? नाही, त्यांनी आम्हाला थोडं थोडं शिकवलं. आणि मग आम्ही माळावर क्रिकेट खेळायला गेलो. राहुल्या, सुरजा, आम्ही खूप खेळलो. पण नंतर ती मोठी मुलं खेळायला लागली ना, आमचा मूडच गेला. मग आम्ही सोन्या आंब्याला गेलो. तिकडे झाडावर चढलो, आंबे तोडले. अरे वा, मस्त. पण तिकडं कशाला? तुम्ही आपल्या मामासाहेबांना सांगितलं असतं ना, मामासाहेब आपल्या आमराईत घेऊन गेले असते तुम्हाला, आणि आपण बाहेर खेळायला गेलो असतो कुठेतरी. आमच्या मामासाहेबांचं काय सांगू नका. का हो, काय झालं? टॅलेंट राव, तुम्हाला सांगतो, आम्ही ज्या दिवशी एवढ्या दमून भागून आलेलो, आम्हाला आधी मामाच्या घराचा रस्ताच सापडत नव्हता. आम्ही रस्त्यात 2-3 जणांना विचारलो, त्यांना पण नीट कळालं नाही. मग आम्ही आमच्या समोर आलेल्या मामासाहेबांना विचारलं, ते आम्हाला भिकारी म्हणले. म्हणाले की भिकारीची पोरं गावात येतात आणि आम्हाला मामा मामा म्हणतात. लक्षात घ्या टॅलेंट राव, तुमची बी हीच गत होणार. तुम्हाला बी असंच वापरून गेल्यावर मामासाहेब, आणि तुमची गरज संपली की चपलीजवळ पण उभं करणार आहेत मामासाहेब. पण असं का म्हणताय तुम्ही? सारा गाव मामाचा आणि मामाच नाही कामाचा. टॅलेंट राव, आम्हाला अनुभव आले म्हणून सांगतोय. तुम्हाला पटत असलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. काय झालं रे? भैया, तुमचाच गट फुटीर निघाला. तुमचे बाचे संग्रामसिंह त्या अजिंक्यचं कौतुक करतायत. काय? अहो भैया, तुम्ही काय गोळ घालून ठेवलाय? तुम्ही त्यांना त्या दिवशी रस्त्यात भिकारी म्हटला. आम्ही भिकारी? हो भैया. कधी? अहो त्या दिवशी नाही का तुम्ही ते कोण मामा? कुठला मामा? पसरा साईडला. असं काय करताय? तुम्हीच माझे मामा आहात. एकदा सांगितलेलं कळतंय ना तुला? आईला गावात भिकारी बी यायला लागले वाटते. आईला महिने आमदार आता आमचा बाजार उठवणार. आमच्याच मतदारसंघात आमच्या विरोधात सभा घेऊन बहुमताने निवडून येणार. मग आमचं डिपॉझिट जप्त होणार. भैया, मला एक प्रश्न पडलाय. बोला. समजा तुमच्याकडे आता वस्तू आहे आणि आता तुम्हाला तिची गरज आहे,
आणि नंतर जर तिची गरज संपली तर ती वस्तू तुम्ही काय करणार? मला काय समजलं नाही काय म्हणतोय. समजा आता तुमच्याकडे एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला फायदा आहे आणि काही दिवसांनी त्या गोष्टीचा फायदा संपला तर ती गोष्ट तुम्ही काय करणार? अरे किती किचकट करतोय. म्हणजे तुला असं म्हणायचं का? बघा फॉर एन एक्झाम्पल, आमच्याकडे एक धान्याची कणगी आहे आणि त्याचं राखण करायला एक पाळलेला कुत्रा ठेवलाय. हा, आणि समजा त्या कणगीतलं धान्य संपलं तर त्या कुत्र्याचं काय करणार तुम्ही? पाळलेल्या कुत्र्यावर आपण प्रेम करतो रे. हा, आणि एकदा का त्याचं काम झालं की त्याच्या कमरड्यात लात मारून त्याला हाकलून द्यायचं. फुकट पोसत नाही बसायचं कोणाला. हा, काम झाल्यानंतर भाकरी खाऊ घालायचा स्वभावच नाही आपला. असंच करायचं माणसाने. काय रे मधीच काही काढतो का? तिकडे भाचा आमच्याशी बोलत नाही. तुझं काय चाललंय? कुत्रा, मांजर, घोडा, उंट, गाढव, काही विषय काढतो. सिंबाला काय झाले? ओळखलं कसं नाही त्याला आम्ही? चला जेवून घेऊ. 2-2 घास पोटात गेले की सगळ्यांना जरा बरं वाटेल. तुला काय इथं जेवायचं पडलंय ग? इथं पाक कळायचं बंद झालंय. मला तर काय आता भूक लागायची नाही. पुष्पे जरा शांत बस की. शीतल, तुम्ही घ्या जेवून. मला भूक नाही. मग मला बी भूक नाही. अगं असं कसं म्हणून चालेल? पोटात बाळ आहे तुझ्या. तू न जेवून कसं चालेल बरं? हा, 2 घास जेवून घे बरं. मामा असं काय करताय? तुम्ही सगळेजण असं बसलात तर माझ्या घशातनं तरी घास कसा उतरणार? हे पोरांनो, चला आपण समजानीच 2-2 घास खाऊन घेऊया. जीजी, माझं तर डोसकं चालायचं बंद झालंय बघा. पण काय बी झालं ना तरी ताई साहेबांना तेवढं समजवलंच पाहिजे. माझ्या डोक्यात एक आयडिया आले. म्हणजे आपण असं करू, आता बघा ताईसाहेब 7-8 दिवस इथंच आहेत गावात, तर आपण त्यांना आपल्या घरी बोलवू, त्यांचा चांगला पाहुणचार करू. अगं पण त्यानं काय होणार आहे? पुष्पा, अगं शीतल बोलते ना ती बरोबरच आहे बघ. ताईसाहेब घरला आल्या आणि त्यांचा जर आपण चांगला पाहुणचार केला तर त्यांचं मत आपल्याबद्दल चांगलं होईल. मग आपल्याला सांगता पण येईल ना, आमची जेडी नवीन आहे, पोरगीला जरा सांभाळून घ्या म्हणून. हा, म्हणजे ही आयडिया चांगली आहे. आपण असं करू, सगळ्यांना एकत्रच बोलवू जेवायला. वय वय, ह्याच्यामुळं माझ्या पोरीचं जर चांगलं होणार असेल ना तर मी अख्ख्या गावाला जेवण घालायला तयार आहे. ताईसाहेब, एक बोलायचं होतं. नाही म्हणजे आम्हाला हे काय आवडलेलं नाही. म्हणजे सिंबा यांना अजिंक्यच्या घरी पाठवलं ते काय? अहो किती केअरलेसली वागवलं अजिंक्यने त्यांना. म्हणजे केवळ सिंबाने हट्ट केला म्हणून ते त्यांना विहिरीवर पोहायला घेऊन गेले. पण त्यांना पोहायला तरी येतं का? उद्या काय कमी जास्त झालं असतं म्हणजे मग? हा, भर उन्हात त्यांना माळावर खेळायला घेऊन गेले. आंब्याच्या झाडावर चढले, वरनं पडले असते काय झालं असतं म्हणजे मग? आणि अवतार तर त्यांनी असं केलं होतं की कुणालाच, म्हणजे कुणाला सुद्धा ओळखू नाही आले ते, कुणाला सुद्धा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ताईसाहेब, त्यांनी हे कुणालाही न सांगता केले. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. तुम्ही हे सगळं खरं सांगताय का? जी, पाहिजे तर तुम्ही सिंबाला विचारा. संग्राम जरा बाहेर या.
तुम्ही विहिरीवर गेला होतात पोहायला? मामासाहेब, तुम्ही तर गौस मामा निघालात. आम्ही तुम्हाला आमच्या पक्षात समजत होतो, पण तुम्ही तर विरोधकच निघालात. संग्राम, आम्ही काय विचारतोय? तुम्ही परत असं काही केलं तर बघा. म्हणूनच आम्ही तुम्हाला पाठवत नव्हतो. आलाय का ध्यानात? इट्स ओके ताईसाहेब, म्हणजे त्यांचा स्वतःचा भाषा थोडीच आहे तो, म्हणून काळजी वाटते हो. तुम्ही त्यांना बंगल्यावरच ठेवत जावा, म्हणजे धाकात राहील. नाहीतर एक काम करा, ताबडतोब तुम्ही दौंडला जावा, म्हणजे सिंबासाठी तरी. नाही ते इतर राहून असेच उद्योग करतील काय तर. आईसाहेब, आम्हाला अजिंक्य मामाच घेऊन गेले. ते म्हणाले की आपण कसं स्ट्रॉंग असलं पाहिजे, आपल्याला प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांच्या सोबत गेलो. उलट मामासाहेब किती दुष्ट आहेत. त्यांनी आम्हाला ओळखलं पण नाही आणि रस्त्यात आम्हाला भिकारी म्हणाले. काय? हो. नाही नाही नाही, म्हणजे आम्ही मुद्दामच तसं वागलो. त्यांना कळलं पाहिजे ना त्यांनी कसा अवतार केलाय ते, म्हणून. अजिंक्य मामा म्हणाले की आपल्याला जर देशसेवा करायची असेल तर आपल्यात ताकद असली पाहिजे. म्हणून आम्ही गेलो. मित्रांसोबत खेळणं पोहणं खूप महत्वाचे. त्यांनी आम्हाला छान छान गोष्टी पण सांगितल्या. बरं ठीक आहे, तुम्ही जा आता झोपायला, उशीर झाला. मी ये क्या? कुठे चाललंय? ते नीर काय करत होता? काय करत होतास? कुठं काय ये नेलेला काय लिहिलेलं? काय चाललेलं? हा? काय भानगड आहे? भानगड कसले? ते कॅन्टीनचे आहे. ते जरा महत्वाचं बोलत होतो. कॅन्टीन मधल्या माणसाची एवढं गुलगुल काय बोलत होतास? तुला काय दूध कसं समजतं? सांगलं काय बोलू? हात सोड सांगतो सांगलं कोण? ते फ्रेंड आहे माझं. हा अच्छा, आपले जे कॅन्टीन चालू होतं की नाही त्याच्याकडे काम करते पोरगी. अच्छा, तिला कोण नाही, एकटाच ते बिचारे पाप, म्हणून थोडं हेल्प केलं. हेल्प होय? हा, तिलाच बरं हेल्प करायचं सुचलं रे तुला. जण तुझ्या मनात काहीच नव्हतं आहे ना. तसं काय नाही. आता हे मित्राचा आदर्श घेतलं पाहिजे की नाही. हा, तेवढंच शेटिंग लागेल. एक काम कर, तिला बोलव इकडे. तिला बोलव इकडे. बोलवतो. हे शारदा बाईले इकडे ये.
येस सर. सर सर म्हणते की तुला हा मला वेगळं सांगतेस मी. ಶಾರದಾ ನಾ ಹೇಳಿನ ನೀ ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಆದ. ए मला कळलं असं बोल. मी म्हटलं शारदा तू माझी फ्रेंड आहेस. तसं नव्हते, आम्ही असंच बोलत होतो. कळलं कळलं काय आहे तुमचं व्यवस्थित कळलं. शारदा हे आमचे महागुरु, त्यांनी प्रेमाचं फाउंडेशन घातलं आणि आम्ही त्याच्यावर कळस चढवला. ह्यांच्यासाठी हे सगळं नॉर्मल असतं, सगळं नॉर्मल. आजा हिचं नाव शारदा. हिचं कोण नाही म्हणून तो बिचारा कॅन्टीन मध्ये काम करते. आणि शारदा हे माझे मित्र अजिंक्य, लान्स नाईक अजिंक्य शिंदे. नमस्कार. मी येते, मला काम आहे. चालू दे, गाडी एकदम रूट वर आहे व्यवस्थित. तुमचे तेवढा आशीर्वाद असू द्या बघा. आजा तुमचं कसं चाललंय मला माहितीये, वाहिनीला करमत असणार तिकडं. सारखं तुझ्या आठवण येत असेल त्यांना. अरे कुठलं काय काहीतरी करत बसली असेल बघ. तिला सांगितलं बरं का काळजी घे आता, तरी ऐकत नाही माझं. काळजी का? आता तू काका होणारच म्हणल्यावर काळजी घ्यायला पाहिजे ना. हा काका होणार. हा ये नाही का त्यो, मी काका होणार आहे. केवढं भारी न्यूज दिलास. हो माणसं बघायला लागले. केवढं भारी न्यूज दिलास. चल तुला चल तुला कॉफी वाजते. चल 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 आता कॉफी प्यायलाच पाहिजे. चल चल चल. जयश्री, ए जयश्री, कुणी हाय का नाही घरात? तुम्ही दोघे कशाला आला इकडं? तुम्ही सारखं सारखं कशाला काही येत असता? हा ग चेडे, आमंत्रण द्यायचं होतं. आमंत्रण कसलं? ते ताईसाहेबांना आमंत्रण द्यायचं होतं. अगं बाई कसलं? ताईसाहेबांना जेवायला बोलवायचं होतं घरला. कशाला? आम्ही काही काढू नका. ताईसाहेबांना आज दौंडला जायचंय. अहो असं काय करता? म्हणजे आजच्या दिवस थांबून उद्या सकाळी जातील की. मामी तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा ताईसाहेब दौंडला जाणार आहेत, तिकडे त्यांचे काहीतरी प्लॅनिंग आहेत. त्या तिकडे नाही गेला त्यांची कामं खोळंबत्याल. कशाला चाललंय हे? अरे मामी, शीतल, काय म्हणताय? कसं काय येणं केलं? अहो काय नाही, तुम्हालाच भेटायला आलतो बघा. बरं मग बोला की. मी काय म्हणत होते, 2 दिवस झालं शिंबा आमच्याकडेच होते. मग म्हणलं आता तुम्ही बी इतके दिवस झाले इकडेच आहे, तर आमच्याकडे तुम्ही जेवायला आला असता, थोडा आमचा बी पाहुणचार घेऊन गेला असता तर बरं झालं असतं. म्हणजे कसं जयश्रीच्या ननंदबाई म्हणून एवढं तर करू दे की आम्हाला. नाही पण म्हणजे कशाला उगाच त्रास? हो नाही नाही, हा असं कसं म्हणता? शितले बोल की तू. ताईसाहेब अहो जरा बघा की. नाही म्हणजे तुम्ही आलात तर घरी सगळ्यांनाच लई बरं वाटेल. तुमचं दौंडला जायचं जरा उद्या ढकला की ताईसाहेब. दौंडला? तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही दौंडला चाललोय म्हणून? बाईच म्हणले आत्ता. भैया आम्ही कधी म्हणालो तुम्हाला की आम्ही दौंडला चाललोय म्हणून? नाही नाही, आम्ही नाही असं बोललो. मग तुम्हाला काही अडचण आहे का त्यांच्याकडे जेवायला यायला? नाही नाही, आमची काहीच हरकत नाही. हा आम्ही येतो तुमच्याकडे जेवायला. सगळेच येतो. बरं झालं बाई, मग फक्कड असा बेत करती. सगळीच या बर का. येते. चल ग शितले.